आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। भारताने एका पाकिस्तानी पायलटला पकडलेला आहे। अगदी श्रद्धा, महत्त्वाची गोष्ट आहे या सगळ्यामध्ये। आपण प्रेक्षकांना थोड्या वेळापूर्वी जे अपडेट दिल्या त्यानुसार एकूण 4 फायटर जेट्स पाकिस्तानचे आणखी एक अपडेट आहे। पाकिस्तानमधील 7 शहरांवर भारताने हल्ला केलेला आहे। पाकिस्तानमधली 7 शहरं भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत। हल्ले करून मिसाइल्स दागून आणि ड्रोन दागून पाकिस्तानमधील जी मोठी मोठी 7 शहरं होती त्या शहरांवर भारताने हल्ला केलेला आहे। अगदी महत्त्वाची अपडेट आहे। आपण जसं म्हटलं की भारतानं आता आपल्या या हल्ल्यांची व्याप्ती वाढवलेली आहे। भारतानं पाकिस्तानमधल्या 7 शहरांवरती या क्षणाला हल्ला केलेला आहे। मोठी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण सुरुवातीपासून सांगतोय पाकिस्तानच्या राजधानीचा इस्लामाबाद सुद्धा यामध्ये समावेश आहे। त्यामध्ये लाहोर आहे, त्याच्यामध्ये अर्थातच कराची आहे, इस्लामाबाद सुद्धा त्यामध्ये आहे। देवळणकर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत। देवळणकर सर, एकूणच भारताच्या या हल्ल्याची आता व्याप्ती वाढताना दिसते। आत्ता सध्या या क्षणाला 7 शहरं पाकिस्तानमधली ज्यांच्यावरती भारतानं हल्ला केलेला आहे। आज सकाळी सुद्धा 12 शहरांवरती हल्ला करण्यात आलेला होता। देवळणकर सर, आपल्यापर्यंत आवाज येतोय? बहुधा शैलेंद्र देवळणकर सर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, तो पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न करूया। मात्र या क्षणाची ही मोठी अपडेट आहे ती म्हणजे पाकिस्तानमधली महत्त्वाची शहरं ही या क्षणाला भारतीय सैन्याच्या रडारवरती आहेत। या ठिकाणी ड्रोन हल्ले भारताकडनं केले जात आहेत। 7 शहरांवरती भारतानं हल्ला केलेला आहे। त्यामध्ये मुख्यतः कराची, लाहोर, इस्लामाबाद याही शहरांचा समावेश आहे। त्यामुळे पाकिस्तानला एक मोठा सेटबॅक या सगळ्या हल्ल्यांच्या माध्यमातून भारतानं दिलेला आहे।